नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज आहे एकादशी. आज पण एकादशी आहे आणि आषाढी वारीची पण एकादश आहे. आजची जर छोटी असेल, लहान मुलं करत नसेल, मोठ्यांचीच असेल एकादशी. आणि आषाढी वारी दिवशी सगळ्यांचीच लहान मोठ्यांची असते. त्यासाठी मस्तपैकी आज स्पेशल शाबूचे लाडू बनवते मी. तर इथे एक वाटी शाबू घेतलाय, तेवढीच साखर पण घेतले, अर्धी वाटी तूप घेतले, थोडेसे काजू बदाम विलायची घेतलेली. तर आता सुरुवातीला शाबू आपण भाजून घेऊया. तर बघा, छान असा आता ही शाबू आपल्याला भाजून घ्यायचा. तर बघा, ही शाबू छोटासा असतोय, पण ही फुगते, भाजला जागच्या जागेला भाजला जाते आणि मोठा होतोय, हलका फुलका होतोय जरा भाजल्यानंतर. तर एक 2-3 मिनिट आपल्याला चांगला असा शाबू भाजून घ्यायचा. करपू पण द्यायचं नाही ह्याला, जास्त डाग पण पडू द्यायचं नाही. तर बघा, छान असा शाबू भाजलेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता थंड होण्यासाठी ह्याला एका ताटामध्ये मी काढून घेते. तर शाबू भाजण्यासाठी आपल्याला तुपाची किंवा कशाची सुद्धा गरज नाही. आता हे शाबू आपल्याला थंड करून घ्यायचं. तर बघा, हे शाबू छान असा थंड झालेला आहे. आता बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. तर ह्या शाबू सोबतच मी काजू आणि बदाम घेतलेले ते ती पण बारीक करण्यासाठी ह्याच्यातच टाकून घेते आणि छान असं बारीक ह्याची पावडर मी करून घेणार आहे. तर बघा, ह्याची मी बारीक अशी पावडर करून घेतली. ह्याला चाळणीनं चाळून घेते, थोडी थोडी करून. एकदम छोटीवाली सोजीची चाळणी घेतली आहे, म्हणजे एकदम बारीक असं ह्याची पावडर पडते खाली, त्याच्यामुळं. तर शाबूची पावडर जेवढी बारीक आहे तेवढी खाली गेली आहे आणि जे जाडसर राहिलेलं आहे ते वर राहिले. तर त्याला अजून एकदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते. त्याच्यासोबतच ही विलायची जायफळ पण बारीक करून घेतली ती, पण अजून छान अशी बारीक पावडर होते, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याला अजून चांगलं बारीक करून घेते. राहिलेला शाबू पण मी असा बारीक करून घेतलेला आहे. त्याला पण अजून एकदा चाळणीतनं चाळून काढते. तर बघा, आता छान असं सगळंच्या सगळा शाबू खाली गेलेला आहे, बारीक झालेला आहे. तर आता मी एक वाटी साखर घेतली, ती पण बारीक करून घेते. साखर पण मी छान अशी बारीक करून घेतली आहे. साखर पण या शाबूच्या पावडरमध्ये काढून घेते सगळी. तुम्हाला तर जास्त गोड लाडू खायचे नसतील तर एक वाटीपेक्षा जेवढा शाबू घेतला त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर वापरा. तर आता छान असं साखर आणि शाबूची पावडर केलेली मिक्स करून घेते. तर ही चमच्याने मिक्स करण्यापेक्षा आपल्याला आता हातानेच लाडू बांधायचे आहेत, त्याच्यामुळे मी हातानेच मिक्स करते. आणि बघा, आपण बारक्या चाळणीने चाळल्यामुळे लाडू सुद्धा एकदम मऊसूत आणि असं पीठ एकदम बारीक असं झालेलं आहे. आणि नाही चाळलं तर रवाळ रवाळ लागेल आणि खायला पण छान लागणार नाही. इथे मी अर्धी वाटी तूप घेतलंय, त्यातलं थोडस तूप मी वतून घेते. छान असं तूप सगळ्या पिठाला मिक्स करून घेते. तर थोडस मी तूप टाकलेलं आहे, अजून थोडस मला तूप यात लागणार आहे. सगळीकडे मिक्स करून घेतलेलं आहे. आता पण छान असं तूप ह्याच्या सोबत मिक्स करते पिठासोबत. ह्या बघा, छान असं सगळ्या पिठाला तूप मिक्स झालेलं आहे. आता एक लाडू बांधायला घेते. तर गोल चपट्या कशा आकारात तुम्हाला लाडू बांधू वाटतंय त्या आकारात लाडू मस्तपैकी बांधून घ्या. तर बघा, इथं छान असा मी मस्तपैकी लाडू बांधून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आता मी सगळेच लाडू बांधून घेणार आहे. तर 3 लाडू झालेत, अजून राहिलेले पिठाचे सगळे शाबूचे मी लाडू बांधून घेतले. आज मस्तपैकी एकादशीच्या निमित्तानं शाबूचे लाडू बनवलेत. म्हातारी माणसं, लहान मुलं, कुणीही असलं तर तोंडात ठेवताच विरघळणारे असे मस्तपैकी शाबूचे लाडू करून घेतलेत. तुम्ही जर अशा पद्धतीने बनवले नसतील तर लाडू बनवून बघा. आता आषाढी वारी आली, आषाढी वारीच्या निमित्तानं. आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.